तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर त्या भरती संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकता, कंत्राटी पद भरतीची जाहिरात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी. तर खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर. तर याची इथं 1 जागा आहे. आणि यासाठी जी पात्रता आहे तर ती इथं आयुष ग्रॅज्युएशन डिग्री किंवा MBA, MPH किंवा MHA किंवा डिप्लोमा इन हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर. तर याची इथं 1 जागा आहे. तर यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर याची इथं 1 जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं ग्रॅज्युएशन इन कॉम्प्युटर लागेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे. MSc पण तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं 1 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 18,000 मिळणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील सर्व जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि ती 29/6/2024 पर्यंत इथं राहतील. त्यानंतर या भरतीसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे व राखीव प्रवर्गासाठी इथं ₹100 राहील. तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जळगाव या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 21 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत राहील. त्यानंतर या भरतीच्या निकालासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला ZP जळगाव या संकेतस्थळावर तुम्हाला ही संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला गुण मिळणार आहे तर त्याची इथं गुणांकन पद्धत दिलेली आहे. तर पदांसाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाम मधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण आहे. त्यानंतर अधिक शैक्षणिक पात्रता असल्याची इथं 20 गुण आहे. त्यानंतर पदाशी निगडीत अनुभव असल्याची इथं 30 गुण आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची गुणांकन पद्धत आहे. तर उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह आपले जे अर्ज आहे तर ते माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन बिल्डिंग जिल्हा परिषद जळगाव येथे 22/2/2024 ते 1/3/2024 पर्यंत इथं अर्ज पाठवायचे आहे टपालाद्वारे. आणि जो तुम्ही अर्ज करणार आहे तर त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्या लागतील. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, मार्कशीट, त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, त्यानंतर डिमांड ड्राफ्ट, त्यानंतर कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागेल. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला 1/3/2024 पर्यंत इथं पाठवायचा आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब